राजलक्ष्मी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता आपण राजलक्ष्मी साडी कटिंग आणि स्टिचिंग बघतोय। अगदी सोपी पद्धत आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। तर हे बघा, ज्या ताईंनी नऊवारी साडी घेऊन आलेल्या आहेत, तर आता त्यांच्या मापाची आपण राजलक्ष्मी साडी बनवणार आहे। आतापर्यंत यूट्यूबवर तुम्हाला एवढी सोपी पद्धत कुठेही दिसली नसेल। एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपण ही साडी कशी कट करायची आणि स्टिच करायची तेच बघणार आहे। तर हे बघा, पहिल्यांदा साडी तुम्ही मोजून घ्या आणि नंतरच याच्यावरती मापे टाका। तर आता आम्ही या पदरमध्ये ना ब्लाउज पीस पण आहे, तो कट करतोय। हे बघा, आता आपण पदर कट करणार आहे। तर आपली उंची किती आहे? 40च्या डबल 80 आपण इथं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी 15 इंच अजून ॲड करत आहे। तर 40 + 40 80 मी इथं घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा 15 इंच मी घेतलेला आहे। आपण बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला पदर येईल असं आपण बसायचं आहे आणि अशीच मापे टाकायची आहेत। बऱ्याचदा असं होतं की पदर उलटा होतो, काष्टा उलटा होतो, त्यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे बघा, 80 जिथपर्यंत येत होतं तिथपर्यंत आपण अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे। तर ही स्ट्रेट लाईन मी ओढून घेतलेली आहे। इथून पुढे आपण 15 इंच अजून वाढवून घेणार आहोत। तर अजून 15 इंच कपडा आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तर हे बघा, स्ट्रेट लाईन झालेली आहे। तर 15 इंचावरती मी टिक मार्क केलेली आहे आणि आता इथं आपण तिरक्या पद्धतीने हे असं लाईन ओढून घेणार आहे आणि तिरक्या पद्धतीने अशी ही साडी आपल्याला कट करायची आहे। कधीही या साडीसाठी स्पेशली तिरकस पद्धतीने कट केलेला पदरच लागतो। तर हे बघा, असं हे पदराचं कटिंग आहे। तर हे मार्किंग झालेलं आहे। आता मी ह्याचं कटिंग करते। तिरकं कट करून घ्यायचं आहे आणि ही साडी कटिंग करताना एक प्रॉब्लेम झाला आहे, तो असा की आम्ही बॉटम कट करत होतो त्यावेळेस कॅमेरा बंद होता आणि त्याच्याकडे आमचं लक्षच नव्हतं, त्यामुळे मी तुम्हाला दुसरी बॉटम कट करून दाखवते। तर हा तिरका भाग आहे ना, तो आपण असा सरळ कट करून घ्यायचा आहे। तर इथे बघा, मी येलो कलरची एक बॉटम घेतलेली आहे। 4 फोल्डमध्ये मी ही घडी घालून घेतलेली आहे। तर वरून खालीपर्यंत उंची 40 आहे आणि सीट घेर आहे 45। तर त्याचा तिसरा भाग घ्यायचा आहे। तर तिसरा भाग येतो 15 वरती टिक मार्क करून त्याच्यामध्ये अजून एक ॲड करायचा आहे। म्हणजे आपण इथं 16 वरती टिक मार्क केलेली आहे आणि आडवं पकडलं तर आपण इथं पहिल्यांदा सीट घेरचा तिसरा घ्यायचा म्हणजे 15 आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचा आहे। तर इथं आपण 17 वरती टिक मार्क करून घेणार आहोत। तर अशी ही लाईन ओढून घ्यायची। तर इथं 15 आलेल्या ठिकाणी आपण एक टिक करायची आहे आणि 17 आलेल्या ठिकाणी एक टिक मार्क करून घ्यायची आहे। तर इथं तुम्ही पाहू शकताय 15 आलेल्या ठिकाणी आपण इथं टिक मार्क केलेली आहे आणि ज्या ठिकाणी 15 आलेला आहे सीट घेरचा तिसरा, तिथून अशी वरतीपर्यंत आपण ही लाईन ओढून घेतलेली आहे आणि असा हा शेप तयार होतोय। आणि इथं आपण एक जे आकार करून घेणार आहे, म्हणजेच की सीट घेरचा आकार आपण इथं करून घेतोय। तर हे बघा, मी 1 इंच असं तिरकं घेतलेलं होतं आणि असा हा जे शेप बनवून घेतोय। तर हे कट करायचं आहे नंतर आणि खाली बॉटमसाठी आपण 8 इंच घ्यायचं आहे। नॉर्मली 8 इंच आहे, सर्वांसाठी 8 इंच इनफ आहे, पण जर कुणाला टाईट वगैरे हवं असेल तर तुम्ही त्यांच्या आवडीनुसार छोटंसं माप घेऊ शकताय। म्हणजे 8 इंच आपण घेतलं, तिथं तुम्ही 5 इंच 7 इंच वगैरे घेऊ शकताय। तर इथं बघा, अशी ही लाईन आपण ओढून घेतलेली आहे। अशी आहे ही अस्तरची कटिंग, म्हणजे बॉटम अशी कट होते। तर तुम्हाला समजलं असेल की आपण इथं सीट घेरचा तिसरा भाग घेतलेला आहे। वरून सीट घेरचा तिसरा भाग घेऊन त्याच्यामध्ये एक ॲड केलं आणि खालच्या लाईनला सीट घेरचा तिसरा घेऊन त्याच्यामध्ये 2 ॲड केलेला आहे आणि खाली आपण बॉटमसाठी 8 इंच घेतलेला आहे। तर आता कुणालाही डाऊट नसेल फ्रेंड्स, बॉटम मी कट करून घेते, पण आपण जी साडी आता पाहतोय त्या साडीची बॉटम मी सेम अशीच कट केलेली आहे। हे बघा, हे कट केल्यानंतर कशी दिसते तेही तुम्हाला दाखवते। तर असा हा त्याचा शेप तयार होतोय। वरून ही कट करून घ्यायची आणि खालून ही व्यवस्थित कट करून घ्यायची। तर हे 2 पार्ट बनलेले आहेत आणि पहिली जी साडी आपण कट करत होतो ना, ती साडी अशी पसरवून घ्यायची आणि त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे। खालून अर्धा इंच आपण फोल्ड करायचं आणि हे पण अशा पद्धतीने बॉटम त्याच्यावरती ठेवून दिलेली आहे। खाली अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी आपण ठेवायचं हे लाईनिंगचा भाग।
अस्तरचा भाग आणि इथं वरती आपल्याला 7 इंच पाहिजे. जर नसेल तर आपण इथं साडी जॉईन करायची, असेल तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. पण इथं नाही, साडी अपुरी उंचीने कमी आहे गाव कारण माझ्या साडीमध्ये ना होतं इथं 7 इंच. नाही मी 40 उंचीची केली माझी साडी. इथे 7 इंच आपल्याला ऍडिशनल जोडावं लागेल. आता ही क्लोथ किती आहे बघू आणि राहिलेला भाग आपण जोडायचा. हे बघा 5 आहे, 6, 7, 2 इंच 2 इंच इथे पाहिजे. हा लावायचं पण सांगते पाहिजे इथे 7 इंच. ते चॉकनं ओढावं असं. तर आपण दुसरी बॉटम ही अशीच पसरवून घेऊ आणि 2 बॉटम आपण ह्या साडीमधून कट करून घेणार आहोत. करू का बंद? तर अगदी व्यवस्थित परफेक्टपणे आपण ह्या बॉटम टिकमार्क करून घेतलेल्या आहेत आणि हा शेप आपण कट करून घेऊ. तर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स नक्की करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना शिकण्याची आवड आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओज पोचवा. बघा अशी ही बॉटम आपण कट करून घेतलेली आहे आणि इथं आपल्याला अजून 2 इंच पट्टी लावायची आहे. इथं एक्स्ट्राची 7 इंचाची पट्टी आपल्याला पाहिजे असते नेहमी. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण कमी नको आहे अजिबात. कमी जर असेल तर पॅन्टसारखी दिसते. तर अशीच आपण ही पण कट करून घेऊया. तर आता आपण पुढचा आणि मागचा काष्टा कट करून घेणार आहोत. तर साडी अशी पसरवून घ्यायची. पहिल्यांदा जर बिगनर्स असाल तर साडी पसरवूनच घ्यायची, नाही तर काहीच समजणार नाही. तर इथं मी 4.5 इंचावरती टिकमार्क केलेली आहे. इथून मी 4.5 घेतलेला आहे. ह्या टोकाला 4.5 घ्यायचं आणि आता त्या टोकाला घ्यायचंय. त्या टोकाला घेतलं का त्याच्या अपोजिट टोकाला घ्यायचंय. आता मी बसलेल्या राईट हँड मध्ये, मी आता बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला मी 4.5 घेतलेला आहे. आता मी तर त्या टोकाला माप कसं घ्यायचं आहे की आपली जी कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे ती पहिल्यांदा मोजून घ्यायची. तर कमरेपासून पायापर्यंतची उंची मी मोजून घेतलेली आहे आणि वरच्या साईडला आपण टिकमार्क करायचं आहे. कारण साडीच्या ह्या कोपऱ्याला आपण खालच्या साईडला टिकमार्क केले, तर आता त्या कोपऱ्याला वरच्या साईडला टिकमार्क करायचं. वरती आपण आडवं 8 इंच घेणार आहे. एका प्लेट्सची रुंदी आपण सोडायची आहे. तर हा काष्टा कट करायचा तरी कसा, पहिल्यांदा आपण पदर कट करायचा, नंतर बॉटम कट करायची आणि उरलेल्या साडीच्या भागामध्ये जेवढ्या प्लेट्स येतील तेवढा मोठा आपल्याला काष्टा भेटेल. त्यासाठी पहिल्यांदा पदर आणि बॉटम कट करून घ्यायची आणि मधला राहिलेला साडीचा भाग असा पसरवून त्याच्यामध्ये आपण पुढचा आणि मागचा काष्टा कट करून घेणार आहोत. असंच नेहमी करा म्हणजे खूप इझी होईल. तर आता बघा आपण जी 8 इंचाची टिकमार्क केलेली होती तिथून आता 4.5 इंचाची टिकमार्क आहे. तिथपर्यंत आपल्याला तिरकस असं हे ओढून घ्यायचं आहे. व्यवस्थित ओढून घ्या. जर व्यवस्थित ओढून घेतलं नसेल तर ज्या प्लेट्स आहेत त्या नीट होणार नाहीत, म्हणजे कमी जास्त होतील. तर हे बघा असं हे मी तिरका टेप पकडून व्यवस्थित टिकमार्क करून घेते. तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. लक्ष देऊन बघा आणि व्यवस्थित कट करा. तुमची साडी अजिबात चुकणार नाही. मी ज्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे त्या पद्धतीने पहिल्यांदाच जरी तुम्ही साडी कट करत असाल तरीही निश्चिंतपणे कट करा. अजिबात साडी चुकणार नाही. बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की आम्ही ही साडी कट करताना किंवा शिलाई करताना त्याचा पदर उलटा होतो, तो का होतो किंवा काष्टा उलटा होतो. तर मी जसं कट करते, मी जसं सांगते त्या पद्धतीनं करा. हे काहीच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीत. तर आता हे पुढचा काष्टा आणि मागचा काष्टा कट करण्यासाठीचं क्लोथ कसं तयार करायचं हे तर तुम्हाला समजलं असेल. तर ही लाईन बघू शकताय तुम्ही. मी ही तिरक्या पद्धतीने ही लाईन ओढून घेतलेली आहे. तर इथं भरपूर अशा लेडीज आलेल्या आहेत शिकण्यासाठी. त्यांना ही परफेक्ट समजावं म्हणून मी 2-3 वेळा एक गोष्ट एक्सप्लेन करून सांगितली आहे. तर इथं बघा 8 इंच आहे. हे 8 इंच आडवं मी इथं घेतलेलं होतं. तर आपण हे कट करून घेऊ. तर असं हे मी फटाफट कट करून घेते. इथून पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला माझ्या चॅनलवरती दिसतील. न चुकता दररोज येणारे व्हिडिओज नक्की बघा, लाईक करा, कमेंट्स करा आणि जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लेडीजपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांनाही हा व्हिडिओ बघून शिकता येईल. घर बसल्या फ्री ऑनलाईन क्लासेस आहेत हे. तर इथं बघा मी हे कट करून घेतलेलं आहे
आणि आता आपण पुढच्या काष्टासाठी कुठला भाग घ्यायचा, 2 भाग कट झालेले आहेत, तर कन्फ्युजन तुम्हाला असेलच. तर आपण काय करायचं, इथं मागचा काष्टा कट करून घेतोय. ज्या साडीच्या भागावरती आपण उंची कमरेपासून पायापर्यंतची उंची मोजून घेतली आहे, तो भाग आपण पुढच्या काष्ट्यासाठी ठेवायचा आहे आणि दुसरा जो भाग होता त्यापासून आपण मागचा काष्टा बनवून घेणार आहोत. तर इथं काष्टा मागचा कट करताना घ्यायची काळजी अशी की आपण आपली जी उंची आहे ती उंची पहिल्यांदा घ्यायची. तर आपली उंची आहे 40. तर इथे बघा आपण मागचा काष्टा कट करतोय. तर इथे उंची प्लस 5 इंच घ्यायचं आहे. 40 उंची आहे, त्याच्यामध्ये 5 ऍड केल्यानंतर 45 घेतलेला आहे. आणि इकडं आपण आडवं असं उंचीच्या निम्मात तरी भाग येईल असं घ्यायचं आहे. तर इथे मी 20 घेते. तर हे बघा, हे बघा, असा टेप पकडून आपण 20-20 इंचावरती टिक मार्क करून घेतोय. तर आपण जेवढी घडी घातली आहे तिथपर्यंत आपण हे टिक मार्क करून घ्यायचं आहे. नंतर वरची जी टिक मार्क केलेली लाईन आहे ती अशी जोडून घ्यायची आणि हा पोर्शन आपण कट करून घेणार आहोत. तर हे बघा, मी हे कट करते. तर अशा पद्धतीने पाठीमागचे 2 काष्टे आपले कट होतील. तर काष्टा कट करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे फ्रेंड्स. आणि जो पलीकडचा भाग आहे तोही मी कट करून घेते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजावं त्यासाठी आपण हे सेपरेट करून घेऊ आणि नंतर जे मार्किंग आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथं आपण 4 इंच घ्यायचं आहे तिरकं. तर हे 4 इंच घेतल्यानंतर असं हे याला गोलाकार करून द्यायचं आहे. कोणाला पण घेतलं तर 4 इंचच घ्यायचं. ओके. आणि ही खाली स्टिच करून दाखवते. मिशनवर तुम्हाला बघायची गरज नाही. आता जर बघितलं ना तसंच सेम स्टिच करणार आहे. असं पिना लावून दाखवते. लाईट लावता येईल. इथं आपण ह्या काष्ट्यावरती पहिली जी बॉटम आपण कट करून घेतलेली होती ती ठेवलेली आहे आणि इथं असा हा बॉर्डरच्या ऑपोजिट साईडला आपण जे शेप बनवून घेतलेला आहे. तर इथं तुम्ही पाहू शकताय आपण हे कटिंग करून घेतोय आणि खालच्या साईडला आपण गोलाई दिलेली आहे. तर अशा पद्धतीने हे 2 काष्टे कट झालेले आहेत आणि वरचा पीसही आपण कट करून घेऊ. तर ही काष्टा कट करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल. तर आता आपण पुढच्या काष्ट्याच्या प्लेट्स बनवतोय. तर प्लेट्स बनवताना पहिल्यांदा काय करायचं की वरती जे 8 इंचाचं अंतर आपण ठेवलेलं आहे तो भाग तसाच रिकामा ठेवायचा आहे. त्याच्यावरती एकही प्लेट्स येता कामा नये. 8 इंचानंतरच आपण प्लेट्स बनवायच्या आणि खाली आपण खालचा एंड असा तिरका जुळवत यायचं आणि वरती तसं ते 8 इंच आडवं ठेवायचं आहे. या 2-3 प्लेट्स तुम्हाला बनवायला आल्या की समजून जावा सगळ्या प्लेट्स तुम्ही फटाफट बनवू शकाल. 8 इंच आहे ना वरती, तिकडे आपल्याला जायचंच नाही. तो भाग तसाच ठेवायचा वरचा आणि असं ट्रायंगल शेपमध्ये म्हणजे तिरक्या शेपमध्ये आपण साडी पकडून अशी फोल्ड करायची. इथं मी 4 इंचाची 4 इंचच घेणार आहे. तुमच्या आवडीने तुम्ही 5, 6, 7 किती पण इंचाचं घेऊ शकता. हे बघा, सोडा म्हणते दोन्ही पण करून बघा. सोडा पण वडा पण. फ्रेंड्स, इथं तुम्ही एक प्लेट्स बनवल्यानंतर बॉल पिन लावून घ्या. म्हणजे काय होईल की दुसरी प्लेट्स जेव्हा तुम्ही बनवाल त्यावेळेस पहिली प्लेट विस्कटणार नाही. तर ही काळजी घ्या. तिरक्या पद्धतीने साडी पकडून तिरकं आपण तिरक्या शेपमध्ये ह्या प्लेट्स बनवून घेतोय आणि प्रत्येक एक प्लेट्स झाल्यानंतर खालची जी रुंदी आहे प्लेट्सची ती आपण मोजून घ्यायची. करेक्ट 4 इंचाचीच रुंदी आपण घेतली असेल तर 4 इंचाच्या सर्व प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत. कधीही पकडताना इथं बघा, खाली मी बॉर्डरला पकडते आणि वरून जो शेप येते तो तिरका आहे. तर तिरक्या पद्धतीने पहिल्यांदा आपण फोल्ड केलेलं होतं, त्यामुळे हे इझिली तिरक्या पद्धतीने आपण या प्लेट्स बनवू शकतो. पहिल्या 2-3 प्लेट्स बनवायला फक्त अवघड आहे, कारण पटकन ते लक्षात येत नाही आणि पटकन ते करेक्ट शेपमध्येही येत नाही. थोडीशी प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. तर तुम्ही काय करा की कुठल्याही ओढणीवरती तुम्ही असं हे जुनी ओढणी घ्या आणि त्याच्यावरती तिरकं कट करून
तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता, किंवा जुनी साडी असेल तर पहिल्यांदा कट करा आणि अशी ही प्रॅक्टिस करा. परफेक्ट शिकायला आल्यानंतरच नवीन साडीवरती तुम्ही ट्राय करा. आणि ही साडी स्टिच करण्यासाठी 3000 रुपयेपासून चार्जेस आहेत. पण आपण इथं खेडेगावात राहतो, तर आपल्या खेडेगावात आपण 1000 रुपये घेतले तरीही चालेल. तुम्हाला जेवढा त्रास झालेला आहे ही साडी स्टिचिंग करण्यासाठी, त्यानुसारही तुम्ही याचे पैसे घेऊ शकतात. असतं की शहरामध्ये जास्त पैसे घेतात चार्जेस याचे, म्हणजे स्टिचिंग चार्ज भरपूर असतोय. आणि इथं खेडेगावामध्ये आपल्याला तेवढं घेणं अशक्य आहे. तेवढे पैसे कोणीही देणार नाही. 3000 वगैरे 1000 रुपये इनफ होतील. आणि 1000 रुपये सुद्धा खूप आहेत ह्या साडीला स्टिच करण्यासाठी. एकदा का तुम्ही शिकला तर अजिबात ही साडी अवघड नाही, पटापट तुम्ही शिलाई करू शकता. तर आत्ता जे मी तुम्हाला चार्ज सांगितलेला आहे ते लक्षात ठेवा. जर तुम्ही शहरात राहत असाल तर 3000 रुपयेपासून खाली कितीही घ्या. जर तुम्ही खेडेगावात राहत असाल तर 1000 रुपयेपर्यंत फक्त याची जी शिलाई आहे ते घ्या. तर हे प्लेट्स बनून तयार आहेत. आता आपण एक बॉटमचा कपडा घेतलेला आहे आणि इथंही आपण जे शेप करून घेतोय. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण पुढच्या काष्ट्यावरती जे शेप करून घेतलेला आहे, मागच्या काष्ट्यावरती पण जे शेप करून घेतलेला आहे. तर आपल्या प्लेट्स किती इव्हनली आणि व्यवस्थित बनलेल्या आहेत. परफेक्ट ह्या प्लेट्स बनून तयार आहेत. आणि प्लेट्स बनल्यानंतर उंची मोजून घ्यायची. आपली जी उंची आहे ती 40 आहे, करेक्ट 40 आहे का नाही ते बघायचं. कारण उंची जर कमी पडली तरी साडीचा जो काष्टा आहे तो वर येऊ शकतोय. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला पुढचा काष्टा बनून तयार आहे. तर साईडला ठेवूया आणि हा काष्टा स्टिच करून घेऊया. तर इथं बघा मी वरती पिना लावलेल्या होत्या, ती एक एक पिन काढून आपण हा काष्टा स्टिच करून घेऊया. ज्यांना प्लेट्स जरा पसरलेल्या आवडतात त्यांनी पसरवून घ्या. ज्यांना पसरलेल्या प्लेट्स आवडत नाहीत त्यांनी तसंच शिवा. तर मी थोड्या जस्ट अर्धा इंच याच्यामध्ये अंतर ठेवून या प्लेट्स पसरवून घेतलेल्या आहेत. कारण नऊवारी साडी आहे, भरपूर प्लेट्स पडलेल्या आहेत. तर इथं बघा अशा ह्या प्लेट्स आपण शिलाई करून घेतलेल्या आहेत. आणि वरचा जो एक बॉटम दाखवते, मग दोन्ही तसंच करता येईल. आता हे बघा, ही आपण अशी अर्धा इंच आत घेऊन जायचे. मी जशी शिलाई करणार आहे ना तशी तुम्हाला दाखवते. तर हे अर्धा इंच अशी पॅक करून घेते, असं शिवायचं. मिशनवरती शिलाई करताना बॉटम अगदी व्यवस्थित तुम्हाला दिसणार नाही, मग मी खालीच पिनअप करून तुम्हाला दाखवते. तर अर्धा इंच फोल्ड केलेलं आहे आणि असं हे पिना लावून घ्यायचं, असं हे शिलाई करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता इथं आपण 9 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. नॉर्मली 7 इंच असलं तरी चालतं, 9 इंचापेक्षा जास्त असलं तर. आपण जो एक्स्ट्राचा कपडा 9 इंचाचा घेतलेला आहे त्याच्यावरती आपण प्लेट्स बनवून घेणार आहोत. तर दोन्ही साईडला प्लेट्स कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, असे हे 2-3 प्लेट्स याच्यावरती पडतील. ह्या प्लेट्स बनवताना त्याची तोंडे वरच्या साईडला येतील. ह्या पद्धतीने प्लेट्स बनवा. त्या प्लेट्स काय घ्यायच्या? कारण ह्या प्लेट्स घेतल्या तरच आपली साडीसारखा लुक येतो, नाही तर पॅन्ट घातल्यासारखी वाटणार. इथून अशा लेअर लोवर घातल्यावर कसं पडतात काष्टा मागे ओढत. प्लेट्स नसेल तर पॅन्ट घातल्यासारखं दिसणार, मग साडीचा लुक कसं येणार नाही. आणि अजून जास्त असेल तर घेऊ शकता. वरण घ्यायचं, स्टिच करायचे. इथून अशी शिलाई करून घ्यायची आणि इथं असं 3 प्लेट्स पाडून शिलाई करून घ्यायची. तर की दोन्ही बॉटम शिलाई केल्यानंतर अशा दिसणार आहेत बघा. हे बघा, समजलं ना? ती काय, तर असं शिलाई करून घ्यायचं. त्यामुळे आता काही वरती शिवताना बघायची गरज नाही, खाली सेट करून दाखवते. तर ही रेडी झाली. आता त्याच पद्धतीने ही पण करून घ्यायची. तर हे बघा, आता आपण हे स्टिच करून घेऊया. बॉटम स्टिच करून घेतलेले आहेत आणि फ्रंटचा जो काष्टा आहे तो पण रेडी आहे. इथे बघा प्लेट्स बनवून तयार आहे. तर आता आपण पदर कसा शिलाई करायचा ते बघणार आहे. तर पदर शिलाई करताना आपण असा हा पदर त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि जो जास्तीचा भाग आहे तो खाली आला पाहिजे. हे बघा, आणि इथं आपण असा
पदर जॉईन करून घ्यायचा आहे। हे बघा इथं जॉईन करायचं आणि त्याच्यावरती अशा प्लेट्स बनवायच्या। त्या प्लेट्स बनवायच्या तरी किती, तर जे शेप पर्यंत येतील तेवढ्या, आणि जे शेपच्या खाली फक्त आणि फक्त बॉर्डर येईल असा हा पदर जोडून घ्यायचा। उलटा होतो का? हा उलटा नाही, बरोबर आहे। हे बघा पदर आपण याला शिलाई करून घेताना ना पदर असाच ठेवायचा आहे, ही दडी आणि ही दडी बरोबर। हे बघा कसली नाही तर मध्ये दाखवायचं, अशा प्लेट्स बनवून घ्यायच्या। आणि हा फक्त भाग जे आकाराच्या खाली यायला पाहिजे असं असं हे स्टिच करून घ्यायचं। द्यावंच मी समजलं ना? इथं जे शिलाई करून घेतलेला आहे, तर हा पदर आपण इथं साईडला ठेवायचा। हा पदर मी असा साईडला ठेवते। तर त्याच बॉटमच्या डाव्या साईडला आपण पुढचा काष्टा जॉईन करून घेतोय। तर जे आकार येतोय तिथपर्यंत असं स्टिच करायचं आणि खालून असं हे तिरकं स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा पुढचा काष्टा मी जॉईन करून घेतलेला आहे आणि आपला पदरही रेडी आहे। तर आता आपण काय करायचं पुढं ते बघूया। तर पुढचा काष्टा जिथं आहे तिथं एक आपला मागचा काष्टा येणार आहे आणि ह्या साईडला पण मागचा एक काष्टा येणार आहे, कारण आज आपण डबल काष्टा स्टिच करतोय। तर तो कसा करायचा ते तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवते। तर हे बघा हा काष्टा मी इथं जे शेपवरती असा ठेवून देते आणि खाली आपली गोलाई आहे काष्टाला, तुम्हाला माहितीच आहे। तर जे शेपपर्यंत असं शिलाई करून घ्यायचं आहे आणि जे शेप नंतर छोट्या छोट्या प्लेट्स पाडत हा पाठीमागचा काष्टा कव्हर करून घ्यायचा आहे। तर इथं बघा मी छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घेते आणि जी बॉर्डर आहे ती अशा पद्धतीने खाली जुळवून घ्यायची आहे। तर खाली जी बॉर्डर आहे तिथून 7 इंचापर्यंत आपण एकही प्लेट्स घेणार नाही, 7 इंचाच्या पुढेच मी प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत। आणि वरती पाहिलं तर जे आकाराच्या खालीच प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत। फक्त पाठीमागचा काष्टा स्टिच करताना एवढीच काळजी घ्यायची आहे। तर आता बघा पदर ज्या साईडला आपण स्टिच केलेला होता त्या साईडला आपण दुसरा एक मागचा काष्टा शिलाई करून घेणार आहोत। तर जे शेपपर्यंत मी पहिलं सांगितलं तसं सरळ असं स्टिच करून घ्यायचं आणि नंतर खाली जी गोलाई आपण दिलेली होती तिथं अशा छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आणि जी बॉर्डर आहे तिथून 7 इंचापर्यंत वरती एकही प्लेट्स घ्यायची नाही। अशा पद्धतीने दोन्ही काष्टे आपण शिलाई करून घेणार आहोत। तर हे तुम्हाला परफेक्ट समजलं असेल। मशीनवरती शिलाई करताना अगदी व्यवस्थित समजत नाही म्हणून मी खालीच तुम्हाला हे सगळं अरेंज करून दाखवत आहे फ्रेंड्स। तर इथं बघा मागचा काष्टा कसा शिलाई करायचा ते प्रॅक्टिकली करून दाखवते। तर हे बघा मी जे शेपपर्यंत पहिल्यांदा हा काष्टा शिलाई करून घेते आणि तर इथं बघा जे शेपपर्यंत मी हे स्टिच करून घेतलेलं आहे आणि त्याच्या खाली मी छोट्या छोट्या प्लेट्स बनवणार आहे। तर 7 इंच नक्की कुठं घ्यायचं तुम्हाला समजलं नसेल तर मी इथं तुम्हाला दाखवते। तर हे बघा अशा ह्या छोट्या छोट्या प्लेट्स बनवत जो गोलाई आपण दिलेला होता काष्ट्यावरती तो पोर्शन इथं कव्हर करून घ्यायचा आहे। याचे लेयर्स खूपच छान पडतात। तर या चॅनलवरती पुढे जाऊन मी आरी वर्कचे क्लासेस पण घेणार आहे। ह्या चॅनलपासून तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटणार आहे फ्रेंड्स। तर इथं बघा आपण खालीपर्यंत प्लेट्स बनवलेल्या आहेत आणि खालची जी बॉर्डर आहे तिथून 7 इंचापर्यंत मी प्लेट्स घेतलेल्या नाहीत, तो पोर्शन तसाच ठेवलेला आहे। आणि हा जो काष्टा आहे तो शिलाई करून रेडी झालेला आहे। मी तुम्हाला दाखवते की स्टिच केल्यानंतर हा काष्टा कसा दिसतोय, इथे तुम्ही पाहू शकताय। हे बघा फ्रेंड्स दोन्ही काष्टे मी शिलाई करून ठेवलेले आहेत। आता एक बॉटम दुसऱ्या बॉटमवरती अशी ठेवायची आणि जे शेपपर्यंत आपण हे स्टिच करून घेणार आहोत, फक्त जे शेपपर्यंतच आपल्याला स्टिचिंग करायचं आहे। तर आता इथून पुढची जी स्टेप आहे खूपच सोपी आहे। ज्या पद्धतीने आपण चुडीदारची बॉटम स्टिच करतो तसंच हेही करून घ्यायचं आहे। तर हे भाग मी जुळवून घेते आणि जो काष्टा होता पाठीमागचा काष्टा हे सगळं काही आतल्या साईडला आपण ठेवायचं आहे व्यवस्थित। आणि हे बघा असं हे स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे बघा हे स्टिच करून रेडी झालेलं आहे। तर आता आपण ही पॅन्ट सरळ करूया। तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे
सरळ करून घ्यायचं. तर त्यानंतर आपल्याला पुढचा काष्टा, मागचा काष्टा, पदर सगळं काही असं दिसेल. तर हे बघा, मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते की पुढचा काष्टा कसा स्टिच करायचा आहे. तर जो पुढचा काष्टा आहे त्याच्या पुढच्या बॉटमवरती 2 इंचाचं अंतर घेऊन आपण हा काष्टा स्टिच करायला सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला समजलं असेल. चला आपण हा पुढचा काष्टा पहिल्यांदा स्टिच करून घेऊ आणि नंतर स्टेप बाय स्टेप सगळं काही स्टिच करून घ्यायचं आहे. तर चला तर फ्रेंड्स, मागचा काष्टाही कसा स्टिच करायचा तेही तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे 2 मागचे काष्टे आहेत. तर जी बॉर्डर आहे ती फक्त आपल्याला वर येईल असं हे प्लेट्स करून बनवून घ्यायचं आहे. तर बॉर्डर नंतरचा जो भाग आहे काष्टाचा त्याच्या छोट्या छोट्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत. तर तो सगळा कपडा आपण प्लेट्स बनवून या बॉर्डरच्या आतमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि अशी ही काष्टाची स्टिचिंग होईल. तर इथं बघा, पहिला जो पुढचा काष्टा आहे तोच आपण स्टिच करून घेतोय. तर पुढचा काष्टा स्टिच करताना बॉटमच्या पुढच्या साईडला 2 इंच घेऊन मी हा काष्टा स्टिच करून घेते. तर काष्टा स्टिच केल्यानंतर आपण पाठीमागचा काष्टाही स्टिच करणार आहोत. एकदा का साडीची कटिंग तुम्हाला समजली का हे स्टिच करणं खूपच सोपं आहे. प्रत्येकाला असंच वाटतं की शाही मस्तानी साडी, राजलक्ष्मी साडी खूप अवघड आहेत. बट तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर आता तुम्ही व्हिडिओच्या एंडपर्यंत पोहोचलेला आहात म्हटल्यावर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यापासून पाहिलेला आहे. तुम्ही बघा, स्टेप बाय स्टेप तसंच मी सांगितलं तसं केलं तर साडी काही अवघड नाही. तर इथं बघा, 2 जे काष्टे होते ते असे हे शिलाई करून मी घेतलेले आहेत. तर ते 2 काष्टे मी ऑपोजिट साईडला ठेवून 7 इंचापर्यंत शिलाई करून घेतलेले आहेत. तर जोडल्यानंतर ते असे दिसतात आणि आतला जो कपडा होता त्याच्या छोट्या छोट्या प्लेट्स बनवलेल्या आहेत. आणि हा काष्टा आपण स्टिच करताना 1 इंच वरती असा घेऊन स्टिच करायचा आहे. कारण जर असा खालीच तुम्ही स्टिच केला सरळ तर काष्टा खाली पडेल, म्हणून वरती आपण 1 इंच घेऊन हा स्टिच करायचा आहे. तर पाठीमागचा काष्टाही मी स्टिच करून घेतलेला आहे. एक्स्ट्राचा जो 1 इंचाचा कपडा आहे तोही आपण कट करून घ्यायचा आहे. आणि हे बघा, आपण याच्यावरती अशी ही पट्टी बनवणार आहोत. ती पण नाडी वगैरे घालण्यासाठीची पट्टी असणार आहे. तर हे बघा, इथं आपल्याला अस्तरचा कपडा आतल्या साईडला जोडून घ्यायचा आहे. नंतर बॉर्डर त्याच्यावरती जोडून घ्यायची आहे. पण इथं ऑलरेडी बॉर्डर आहे म्हणून मी अस्तरचा कपडा लावत नाही. आणि असा हा फोल्ड करून घ्यायचा आहे जेवढी उंची तुम्हाला पाहिजे त्यानुसार. आणि मी वरची पट्टी स्टिच करून घेतलेली आहे. हे बघा, आपली ही साडी तयार आहे. वरच्या साईडनं सगळं काही झालेलं आहे. आणि इथं आपल्याला फक्त आणि फक्त राजलक्ष्मी साडीसाठी पुढच्या काष्ट्याचा जो शेप आहे तो बनवून घ्यायचा आहे. ती डिझाईन खूपच सुंदर आहे. अगदी अट्रॅक्टिव्ह दिसणारी ती डिझाईन आहे. तर साडी तुम्ही अशीही वापरू शकता. राजलक्ष्मी साडी आत्ता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तर हे बघा, एक एक बॉल पिन काढत मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते. अशा पद्धतीने आपण ही प्लेट फोल्ड करायची आहे. आणि प्रत्येक प्लेट्समधलं अंतर सेम असायला हवं आहे. तर नक्की ते कसं आणि काय करायचं ते जवळून दाखवते. सुई दोरा घेतलेला आहे. एक एक टाका मारत मी हे सिक्युअर करून घेते. तर हे बघा, अर्धा इंच पुढे पुढे काढत आपण ह्याची डिझाईन बनवून घेतोय. तर तुम्ही इथं बघू शकता की जी मरून कलरची बॉर्डर आहे ती अर्धा इंच पुढे येईल अशी ही डिझाईन मी बनवून घेतलेली आहे. अगदी जवळून तुम्हाला दाखवते. आणि दोन्ही प्लेट्समधलं अंतर अगदी बरोबर आहे. बरोबरच असायला हवं आहे, नाही तर आपल्या साडीचा लुक बदलतो, साडी छान दिसायला दिसत नाही. तर इथं मी बॉल पिन लावून सिक्युअर करून घेते. आणि तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवलं सुई धाग्याने कसं हे शिवून घ्यायचं आहे. 2-3 टाकं मारून फक्त फिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स. तर हे बॉल पिन लावून तुम्हाला आता दाखवते. थोड्या वेळाने मी हे व्यवस्थित 2-3 टाके मारून सुई धाग्याने हे सिक्युअर करून घेणार आहे. तर याचा शेप बघा किती छान शेप दिसतोय. आणि अलीकडे लग्नामध्ये घालण्यासाठी खूप ट्रेंडिंगमध्ये गेलेली ही राजलक्ष्मी साडी आहे. फ्रेंड्स, मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे ती पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही साडी स्टिच करून बघा. जर काही प्रॉब्लेम आला असेल तरी कमेंट्स करा. आणि तुम्ही शिवलेली साडी कशी झाली तेही कमेंट्समध्ये नक्की सांगायला अजिबात विसरू नका. आणि असा हा आपला राजलक्ष्मी साडीचा पुढचा घेर तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, अगदी व्यवस्थितपणे आपण सर्व प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत. नऊवारी साडी आहे म्हणून भरपूर लेअर पडलेले आहेत.
आणि ही साडी 6 वारी साडीपासून कशी बनवायची तोही व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे, तोही व्हिडिओ नक्की बघा। तर पाठीमागचा काष्टा बघा किती सुंदर बनलेला आहे। तर हा डबल काष्टा आहे। ह्या साडीचा सिंगल काष्टा कसा बनवायचा तोही प्रकार तुम्हाला बघायचा असेल तर नक्की कमेंट्स करा। थँक यू फॉर वॉचिंग।